पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर जवळपास 30,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघून राहिली आणि त्या संदर्भात अपडेट आला आहे। आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणत्या पेपरने, कोणत्याही यामध्ये ग्राउंडने, कोणत्याही यामध्ये मुलाखतने डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे 10वीच्या पर्सेंटेजवर। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। पगार सुद्धा 10,000 ते 24,000 पर्यंत, 12,000 ते 24,000 रुपये महिना आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये लागणार आहे। तर आपल्याला फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, सिलेक्शनच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, आणि आपलं जर या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला कोणकोणते या ठिकाणी काम करावं लागणार आहे, हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वयोमर्यादा काय, फी काय, निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर आपले फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे या संदर्भात सुद्धा अपडेट तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल सांगणार आहे। कोणकोणत्या चुकांनी करायच्या याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्तीवरून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहील। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आता वर्षातून 2 वेळा या ठिकाणी वॅकन्सी निघणार आहे आणि हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन महाराष्ट्रातील पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये होणार आहे। तर चांगली सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे, कारण की यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणता आपल्याला पेपर नाही द्यायला लागत, कोणत्याही ग्राउंड नाही द्यायला लागत, कोणत्याही मुलाखत नाही द्यायला लागत। 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये निवड होते, सिलेक्शन होते। चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे, चांगली सुवर्ण संधी तुमच्या हाती आहे, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 30,000 प्लस जागांसाठी ही भरती निघणार आहे। बाकीचे जर तुम्ही पाहिलं तर कोणी सांगत आहे 40,000, 50,000, 30,000, 20,000, पण अजूनही या ठिकाणी डिक्लेअर नाही आहे, कोणालाही या ठिकाणी कन्फर्म माहित नाही की या ठिकाणी टोटल किती जागा निघणार आहे। पण तरी जे विद्यार्थी मित्रांनो अंदाज आहे 30,000च्या वरती निघणार आहे, कारण की मागच्या वर्षी 21,000 जागांसाठी निघाली होती। वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघत होत्या, पण त्यामधली जे जून महिन्यामध्ये वॅकन्सी निघाली, त्यामुळे ह्या वर्षी जागा जास्त आहे। जास्त जागांसाठी सुद्धा या वर्षी निघू शकते, एक लक्षात ठेवा। 30, 35, 40,000च्या आसपास या ठिकाणी जागा निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत, आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते, आणि एससी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबीजी ओपन एसबीसी एसबीसी कोणते कॅटेगरी असाल तर 1 रुपया सुद्धा फी आपल्याला या ठिकाणी या भरतीमध्ये या ठिकाणी लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये आपलं सिलेक्शन जर झालं, ज्या डिव्हिजन मध्ये आपण फॉर्म भरला तिथंच आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन होते, लक्षात ठेवा। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा आपल्याला फॉर्म भरताना या ठिकाणी आपण स्वतः या ठिकाणी फॉर्म भरायचा, कारण की मोबाईल मधूनच जे विद्यार्थी मित्रांनो याचा फॉर्म भरला जाते आणि एकदम इझी फॉर्म आहे। सर्वात सोपी जर फॉर्म भरणं जर म्हटलं तर ते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा सर्वात सोपा या ठिकाणी फॉर्म आहे। तुम्ही जर सायबर कॅफेमध्ये गेले तर 100 रुपये जास्त घेते सायबर कॅफेवाला, फक्त 5-10 मिनिटाचे। आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे मोबाईल मधूनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे, एक लक्षात ठेवा। जेणेकरून आपण जर आपल्या हातातून फॉर्म भरला तर आपण जास्त डिव्हिजन त्या ठिकाणी फॉर्म भरताना जास्त डिव्हिजन त्या ठिकाणी टाकणार आहे। पण तुम्ही जर सायबर कॅफेमध्ये गेलं तर तो फक्त आपल्या कॅटेगरीच्या त्या ठिकाणी जे प्रिफरन्स देणार आहे, जसं कोणती कॅटेगरी असा एससी ओबीसी ओपन कोणती कॅटेगरी जर तुम्ही असाल पीडब्ल्यूडी झालं तो आपल्या कॅटेगरीच्या जागा टाकते, बाकीच्या तो जागा त्या ठिकाणी प्रिफरन्समध्ये त्या ठिकाणी टाकत नाही, कारण झालं। पण आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म आपल्याला चांगल्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। पहिले बीपीएमचे पद भरायचे, जेवढे तर आपल्या कॅटेगरीचे बीपीएमचे पद आहे पहिले त्याला प्रिफरन्स द्यायचा, त्यानंतर एबीपीएमला प्रिफरन्स द्यायचा, त्यानंतर या ठिकाणी डाकसेवकला प्रिफरन्स द्यायचा, आणि जवळपास जे आपल्या कॅटेगरीला सर्वात अगोदर प्रिफरन्स द्यायचा, त्यानंतर आपल्या कॅटेगरीमध्ये प्रिफरन्स दिल्यानंतर आपल्याला ओपन कॅटेगरीला सुद्धा प्रिफरन्स द्यायचा आहे। आता एक उदाहरण देऊन आलं, जसं चंद्रपूर डिव्हिजन आहे त्या ठिकाणी जर जागा जास्त असेल, जास्त जागा आहे तिथं 200 जागा आहे, ओपन कॅटेगरीच्या जास्त समजून जा, आणि आपल्या कॅटेगरीच्या आहे तिथं 10-20 जागा समजा आपल्या कॅटेगरीच्या आहे। पहिले आपल्या कॅटेगरीवर प्रिफरन्स द्यायचा, त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या सुद्धा जागेवर आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे, कारण की जी ओपन कॅटेगरीची जी जागा राहते तर ते जे विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी ते राखीव आहे। त्यामुळे
यामध्ये एससी कॅटेगरी सुद्धा ते जागा घेऊ शकते, ओबीसी कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर ते जागा घेऊ शकते। त्याचबरोबर जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जर विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर ते जागा त्या ठिकाणी घेऊ शकते, लक्षात ठेवा। फक्त फरक का आहे एक उदाहरण देऊन आलो, जसा एखाद्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथं फॉर्म भरला, ओपन कॅटेगरीवाल्याला 90 मार्क आणि तुम्हाला जर समजा तुम्ही त्या ओपनवर फॉर्म भरला, तुम्ही जर एससी ओबीसी कोणत्या कॅटेगरीचे असेल, तुम्हाला 91 जरी मार्क्स असेल तर ते जागा जे विद्यार्थी मिळवणार तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि तुमच्यापेक्षा जर जास्त जर मार्क असेल तर ते जागा जे ओपन कॅटेगरीला त्या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। आणि फॉर्म भरताना जे विद्यार्थी मिळवणार फॉर्मची जे एडिटिंग होते, लक्षात ठेवा। आपलं काही फॉर्ममध्ये मिस्टेक झाले, आपलं समजा प्रिफरन्स आपलं चुकलं, त्याचबरोबर आपलं या ठिकाणी काही पण चुकलं, समजा मार्क्स जर आपले 10वीचे चुकले तर ते जे एडिटिंग करता येते आपल्याला, पण आपलं जो नाव आहे, नाव जे विद्यार्थी म्हणून आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे, नावावर आपल्याला चुकी करायची नाही। ज्यावेळेस आपण या ठिकाणी नाव जर आपलं त्या ठिकाणी जर आपण टाकलं तर नाव जे विद्यार्थी म्हणून एडिटिंग होत नाही, लक्षात ठेवा। आणि आपलं जर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि आपल्याला जर डॉक्युमेंट ऑप्शनसाठी बोलावलं तर त्या ठिकाणी जे प्रॉब्लेम येऊ शकते, लक्षात ठेवा। त्यामुळे फॉर्म भरताना आपलं नाव बरोबर आपल्याला टाकायचं, स्पेलिंग वगैरे चुकवायचं नाही आहे। तुम्ही जर स्पेलिंग वगैरे चुकलं तर समोर जे विद्यार्थी मिळवणार प्रॉब्लेम येऊ शकते, कारण की ते एडिटिंग सुद्धा करता येत नाही नावामध्ये जर स्पेलिंग वगैरे मिस्टेक तुम्ही केली तर। ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। 10 वेळा आपण या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे म्हणून, ठीक आहे। तर आपण तुम्हाला गायडन्स करणार आहे आणि दरवर्षी जे आपल्या हातातून जवळपास 20 ते 30 विद्यार्थी मिळवणार सिलेक्शन आपल्या हातातून होते। ज्यावेळेस जागा निघणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स करणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते सर कुठं फॉर्म आम्ही भरू। सध्या जे विद्यार्थी मिळवणार डिव्हिजन वाईज त्या ठिकाणी जागा आलेले, ज्यावेळेस डिव्हिजन वाईज जागा येणार आहे तर त्यावेळेस आपण तुम्हाला या ठिकाणी गायडन्स करणार आहे। आणि डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला, ज्यावेळेस फॉर्म भरायचे लागते फक्त आधार कार्ड लागते, मोबाईल नंबर लागते, ईमेल आयडी लागते, फोटो लागते आणि आपलं सिग्नेचर लागते, बस एवढे डॉक्युमेंट लागते, बाकी कोणतेही डॉक्युमेंट लागत नाही, ठीक आहे। आणि त्यानंतर आपलं जे सिलेक्शन झाल्यावर आपल्याला जे डॉक्युमेंट लागते 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी झालं, टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल झालं, त्याचबरोबर आधार कार्ड आपल्याला लागते, पासपोर्ट फोटो झाले, एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला लागते। आणि आपल्याला जे विद्यार्थी मिळवणार सरकारी दवाखान्यातलं आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी न्यायला लागते, सर्व काही ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायला लागते आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स लागते, एवढे डॉक्युमेंट ऑप्शनला त्या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होते ते तुम्हाला सांगून देतो। हे अपडेट या ठिकाणी आलाय, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर सब्जेक्ट जो आहे हे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टाइमलाइन फॉर ऑनलाईन अप्लिकेशन। त्याचबरोबर पहा सर अँड मॅडम, धिस इज रिगार्डिंग धिस प्रिपरेटरी एक्सरसाइज टू बी कॅरी आउट बाय डिव्हिजन अँड सर्कल फॉर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 अँड टाइमलाइन फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन इन द जीडीएस एंगेजमेंट पोर्टल। तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता आणि हे या ठिकाणी तारखा या ठिकाणी दिला आणि हे पत्रक मी तुम्हाला पूर्ण या ठिकाणी मराठीमध्ये वाचून दाखवू देतो। तर पहा विषय जो आहे तर तो आहे या ठिकाणी जीडीएस ऑनलाईन सहभाग वेळापत्रक 1 जानेवारी 2026 तयारी आणि ऑनलाईन अर्जासाठी वेळापत्रक। आणि खाली काय म्हटलंय, सर अँड मॅडम, हे जीडीएस ऑनलाईन सहभागासाठी विभाग आणि मंडळाद्वारे करावयाच्या तयारीच्या सराव वेळापत्रक 1 जानेवारी 2026 आणि जीडीएस सहभाग पोर्टलच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळेच्या संदर्भात आहे। या संदर्भात जीडीएस ऑनलाईन सहभागाच्या सध्याच्या वेळापत्रकाशी संबंधित विविध उपक्रमांसाठी खालील वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे। पहिल्यामध्ये काय म्हटलं की विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे, तर हे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत, म्हणजे डाकसुखच्या किती काळाच्या, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरच्या किती काळाच्या, बीपीएमचे किती काळाचे हे त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे। त्याचबरोबर जे या ठिकाणी विभागाद्वारे मंडळाने ताब्यात घेतलेल्या रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 12 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत, आणि थेट भाषणाद्वारे रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 14 जानेवारी 2026। आणि ऑनलाईन नोंदणीची सुरुवात आणि शेवटची तारीख जी असणार आहे तर ते या ठिकाणी 20 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे। 4 फेब्रुवारी 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा, 20 जानेवारी पासूनच या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होत आहे। तर लवकरच या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होणार आहे, 20 जानेवारी पासून येणार आहे। 20 जानेवारी पासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची पेमेंट करण्याची जी तारीख असणार आहे 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत, आणि अर्जात दुरुस्तीची जी तारीख असणार आहे तर ते एडिटिंग जर करायचं असेल 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान आपण फॉर्ममध्ये एडिटिंग करू शकणार आहे जे काही मिस्टेक झाले त्यामध्ये। आणि पहिली जी लिस्ट लागणार आहे तर ते या ठिकाणी 20 फेब्रुवारी 2026 ला रिझल्ट लागणार आहे, पहिली लिस्ट या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रियेने आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे, तर पहा बीपीएम मध्ये जर सिलेक्शन झालं, ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये हायफाय पद आहे, यामध्ये 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आणि ऑनलाईन ऑफलाईन
ऑफलाईन लेनदेन काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं पगार 10,000 ते 24,000 रुपये भेटणार आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये जे काम करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे. आणि डाक सेवकमध्ये जर सिलेक्शन झालं तर स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं काम आपल्याला करावं लागणार आहे. पगार सुद्धा 10,000 ते 24,000 पर्यंत आपल्याला महिना भेटणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्या इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.